माझ्या हे केस जे आहे माझ्या शेतीकरता आहे. ह्या शेतीच्या केसाकरता मी आणि माझे भाऊ, आम्ही दोघे भाऊ, तिघे भाऊ 1990 पासून सनी आम्ही ह्या हक्काकरता लढत आहोत आणि ह्या हक्काकरता लढता आज माझे भाऊ वारून गेलेले आहे. गेल्या वर्षी त्यांना अटॅक होऊन मृत्यू झाला त्यांचा. आज कित्येक असे पटवारी तलाठी येऊन गेले आमच्या गावाला आणि सर्वांनी आम्हाला पैशाची मागणी केली. सर्वांनी मागणी करताना आजची परिस्थिती नाही आहे तेवढी की आम्ही सर्वांना त्यांच्या मोबदल्यानुसार किंवा बोलण्यानुसार पैसे देऊ शकतो. परंतु आमच्या शक्तीनुसार आम्ही ना आमची मजुरीतून पैसे वाचलेले ते पैसे वाचवून त्यांना दिले. परंतु आजही आमचे काम काही झालेले नाही आहे. जे नाव हाताने चढलेलं होतं 1960 मध्ये किंवा 1950 मध्ये ते नाव काटण्याकरता आम्ही प्रयत्न खूप केले, परंतु ते नाव कटले नाही. आज बालेश्वरी पटले म्हणून आज गेल्या वर्षी माझे भाऊ मृत्यू पावले आणि गेल्या वर्षीपासून ही केस 2 वर्षापासून मी माझ्या हातात घेतली की माझे काम होऊन जाईल बा म्हणून मला आश्वासन देण्यात आलं की हे तुमचं काम होऊन जाईल. माझ्याकडून पैसे घेण्यात आले आणि पैसे घेऊनही ते काम काही झालं नाही माझ्यावर. माझं काम असं झालं की उलटे त्याच्यामध्ये तहसील महसूल अधिकारी जे आहे आता यांची आणि त्याच्या राईट तिघाही लोकांची काय हेराफेरी होती ते मला काही माहीत नाही. परंतु हे लोक म्हणाले की मॅडम म्हणाले मला त्यांनी ऑफिसमध्ये नाही बोलवलं आणि कुठेही नाही बोलवलं. एका रोडवरती बोलवून त्यांना जेव्हा ते सरकारी कर्मचारी आहे तर त्यांना अधिकार आहे की त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून आमच्यासारख्या शेतमजूर माणसांना एक हक्क देण्याचा त्यांच्याकडे ताकद आहे. रोडावरती किंवा कोणत्याही एका झोडपी ठाळप्यामध्ये बोलवून कोणत्याही शेतकऱ्याकडून लूट करून घेण्याचे त्यांना काही अधिकार नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांच्यावाला आणि त्या व्हिडिओला त्यांच्याकडे पुष्कळ अशी मागणी केली की मॅडम म्हटलं असं झालं आहे, तुम्ही जे केले ते बरं नाही केले. जे नाव जुळत नाही आहे तरी महसूल अधिकारीवाल्यांनी म्हणजे रेव्हन्यूनी सांगितलंय की मला कोणती नाव पाहिजे. तो आता पिलेला होता की काय होता ते नाही माहित नाही, परंतु मला नाव पाहिजे म्हणजे पाहिजे तरच नाही नाव कटली. आम्ही समजलो की बाबा ठीक आहे बा जे नाव जुळत नाही आम्ही जेथपर्यंत तिथं आमच्याकडे हे माहिती होती तेथपर्यंत आम्ही गेलो आणि त्या माहितीनुसार तिथल्या लोकांनी सांगितलं की ह्या नावाचे ह्या व्यक्ती कुठेही तिथं नाही आहे या गावामध्ये. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडे हे माहिती असल्यामुळे आम्ही ह्या नाव काही जोडू शकत नाही. तरी म्हणाले की मला नाव पाहिजे म्हणजे पाहिजे तरच हे नाव कटतील. आम्ही त्यांची प्रोसिजर केली, परंतु आज त्या प्रोसिजरला माझे घरचे परिवार मी एकटाच आहो माझ्या घरी आणि माझे जो 2 नंबरचा भाऊ आहे तो आंधळा झालेला आहे, त्याला काही दिसत नाही आहे. माझ्या घरच्या दोन्ही बहिणी म्हणजे माझे दोन्ही भाऊ, एक मरण पावलेली त्यांची पत्नी आणि जो आंधळा झाला त्यांची पत्नी, या दोघेही महसूल अधिकाऱ्याकडे गेले होते. परंतु त्यांनी त्यांना दाट फटकार करून त्यांच्याकडून नाव चुकीचे लिहून घेतले आणि त्यांना माझ्या जमिनीचे हकदार बनवून घेतले. हे सर्वात मोठी गलती महसूल अधिकाऱ्यांची आहे. तलाठी मॅडमनी यांच्या सोबत काय ताळमेळ केलं यांच्यात आम्हाला काही माहिती नाही. मी आता त्या दिवशी तहसीलदाराकडे गेलो होतो, तहसीलदारांनी उलटा मला डाट फटकार केलं की म्हणे तू कशाला कोणाला हे आरोप लावते म्हणे. साहेब म्हटलं माझ्याकडे प्रूफ आहे त्याच्यावर सर्व काही आहे साहेब आणि मी एक गरीब माणूस आहो, गरीब शेतकरी आहो, मला न्याय पाहिजे. मी तुमच्याकडे न्याय करता आलो, मला न्याय पाहिजे, न्याय करता आलो साहेब, मला न्याय पाहिजे. म्हणाले आम्ही न्याय देऊ. नंतर ते हसायला बसले की हे फुकटचं तू काहीतरी करून राहिलाय. मी म्हटलं फुकटचं कसं करून राहिलो. 1990 पासून माझे परिवार या कामाकरता झुलत आहे. माझ्या अधिकाराची जमीन तुम्ही लोकांच्या अधिकारावर करता, लोकांच्या नावावरती करता. हे कशाचं तुम्ही तहसीलदार. माझ्या भाऊ मरण पावले तर आमच्याकडे काही त्यांची संपत्ती नाही नव्हती आणि त्यांची काही जोडलेलेही पैसे नव्हते. तर माझे भाऊ जेव्हा मरण पावले तर त्यांच्या मुलांची शाळा सुटली. त्या शाळा सुटल्यामुळे त्यांनी काही शिक्षण असल्यामुळे त्यांनी ते टायपिंग केलं सर्व्हिस जॉब म्हणून तर त्याच्यासोबतही फ्रॉड झालेला आहे. त्या फ्रॉड करता मी पोलीस अधिकाऱ्याकडे गेलो नाही कारण त्या पोलीसमध्ये आमच्या गरिबांची काही होत नाही. सर्वात मोठी गोष्ट पोलीसवाले आम्हाला उलटे डाटफटकार करतात. पोलीसवाले फक्त नेता लोकांचीच रखवाली आहे असे माझे मत आहे आणि मी लहानपणापासून ह्या मतामध्येच
सहमत आहोत की पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला न्याय दिला नाही. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्याकडे या रिपोर्ट देण्याकरता गेलेलो नाही. मी फक्त कोर्टामध्ये गेलो असतो तर मला 4 वर्ष 5 वर्ष लागले असते. मॅडमला म्हटलं, विनंती की मॅडम करून द्या माझं काम करून द्या, परंतु मॅडमनी काही करून नाही दिलं. आणि अखेर ते मला निराश करून म्हणाले की तुझं काम काही होऊ शकत नाही, आणखी पैसे पाहिजे मला, असे सर्रास बोलले ते. आणखी मला पैसे पाहिजे, कारण तो वरच्या अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात. आता मोदीच्या राज्यामध्ये जेव्हा मोदी सरकार म्हणते की आम्ही देती नाही आणि घेती नाही, तर हे मोदी सरकार कशाची सरकार बनवलेलो आम्ही गोरगरिबांना कशाला अंगठा देत आहोत, कशाला राजनीतीमध्ये त्यांना वरती आणत आहोत, नेहमी कशाला बीजेपी वरती आणत आहोत आम्ही, याच्याकरता की आमच्या गोरगरिबांचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजे, याच्याकरता आम्ही हे मोदीला नेहमी चुनत आणत आहोत. परंतु आमचे काही गोरगरिबांकडे काही लक्ष नाही आहे. नेता लोकांकडे, पुष्कळ नेता लोकांकडे गेलो मी, पुष्कळ ज्या नेत्याकडे लोक म्हणतात की ज्याच्या दरवाजामध्ये जोही उभा झाला तो रडत जातो आणि हसत येतो, अशा अधिकाऱ्याकडे, नागपूरच्या अधिकाऱ्याकडे गेलो मी. राज्यमंत्री आणि राष्ट्रीय रोड म्हणून मंत्री आहेत ते, आणि त्यांनी ते गरिबी पाहिलेले मंत्री आहेत. त्यांच्याकडे गेलो, रडत गेलो आणि रडतच आलो मी. हसून नाही आलो, कारण की त्यांचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनी साफ म्हणलं हे काम आमच्याकडे होत नाही. होते सर्व त्यांच्याकडे, कारण की गरिबांचे काम नाही करू शकत, ते फक्त करू शकतात पैशावाल्यांचे. आजकाल सर्व लोक पैशा, बाकीचे जे नाव बोगस नाव आहे ते नाव कटले पाहिजे, अशी माझी विनंती आहे पत्र परिषदांना. आणि मला न्याय देऊन द्यायचं. मी एक छोटासा मजदूर माणूस, कोणतेही काम मिळाले ते काम करत असतो. खूप मोठा श्रीमंत माणूस नाही आहो मी. ज्या झोपड्यामध्ये राहतो त्या झोपड्यामध्ये तुम्ही येऊन त्याची आमदार खासदारकडे त्यांच्याकडे गेलो होतो, विजय रामदालेकडे. आमचे तहसील तुरड्याच्या खूप मोठे माननीय अधिकारी आहेत ते, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सुद्धा मला 1 लाख मारून मी फसवलं. म्हणजे कशाचे आमदार ते, आमच्या सेवेकरता आम्ही त्यांना वोट देऊन नेहमी चुनत असतो. आणि ते आमचे आमदार नाही, आमचे रक्षक नाही, ते आमच्या रक्षक आहे. जमीन माझ्या वडिलाची. ये शैलेश झाड़े, प्रवीण झाड़े कौन है आपके? ये घासे है, भांजे है ना? हाँ. इनके मम्मी का नाम क्या था? सुशीला सुभाष झाड़े. तो जो हमारे पास में जो इनकी ये है, क्या बोलते हैं, ये बीरन गोपाल सांडी, ये कौन है? ये मेरे बुआ है, दोनों तीनों बुआ है, लेकिन ये हाथ से लिखी